माझ्या विहाचा फर्स्ट बर्थडे. ये उजेडाच्या आधी पटकन फोटो सेशन चालू आहे सर्वांचं. न्यूली मॅरिड कपलचं फोटो सेशन चालू आहे. माझा भाई सलमान खान बनून आलेला आहे. हा आता रील बनवतो. भाई असला नाही पाहिजे, रील बनवतोय. आणि हे विहाच्या बर्थडेचं सेटअप. आता लाईट दिसायला लागलेत, विहाचं नाव देखील दिसायला लागलंय. तिथे देखील फोटो सेशन बिचाऱ्यांचं इन्स्टॉलमेंट मध्ये चालू आहे, कारण लहान मूल म्हटलं की असंच असणार. आता काय करणार, लेकराच्या मूड नुसार करावं लागतं. आम्ही सर्व आलो आहोत आता बीच वरती. विहाचं फोटो सेशन करून घेतलं, कारण अंधार व्हायच्या आधी म्हटलं सर्व फोटो सेशन करून घेऊया. मागे आमचं सेटअप लावलेलं होतं, 5-5:30 टायमिंग दिलेलं, आणि आम्ही येईपर्यंत सनसेट होणारच होता. त्यामुळे पटकन आम्ही जेवढं पॉसिबल झालं तेवढे फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतलेत, आणि आता बाकीचे काढतायत. विहाची थोडीशी चिडचिड चालू आहे, बट इट्स ओके, लहान बाळ येते शेवटी. माझ्या विहाचा फर्स्ट बर्थडे. सर्व इथे फोटोशूट साठी तिला हसवण्यासाठी थांबलेत. गुंडुली हसते का? झाली. ए बाबा, लवकर जाते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Viha. Happy birthday to टाळ्या. पप्पा इथे उभे राहा ना. उजेडाच्या आधी पटकन फोटो सेशन चालू आहे सर्वांचं. ये हसा. ते बघा तिच्या डॅडीचं काम, कारण एकदम डॅडीची कॉपी आहे. येस, डॅडी. हा, कारण तिला गरम अजिबात सहन होत नाही, आणि एवढं वारं सुटलंय तरी तिला गरम होते, म्हणून तिचा डॅडी तिच्यासाठी हवा घालतोय. आणि बाकी तिथे बघा न्यूली मॅरिड कपलचं फोटो सेशन चालू आहे. माझा भाई सलमान खान बनून आलेला आहे. हा आता रील बनवतो. भाई असला नाही पाहिजे, रील बनवतोय. आणि मागे फक्त समुद्र आणि समुद्र. असंच मला बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं विहाचं. आणि हे विहाच्या बर्थडेचं सेटअप. आता लाईट दिसायला लागलेत, विहाचं नाव देखील दिसायला लागलंय. आम्हाला फोटोज, रील्स खूप काही करायचं होतं, तर जेवढं पॉसिबल झालंय तसं आम्ही केलेलं आहे. बघू आता नंतर कसं येतंय. पण थँक्स टू दिस मॅन ऑल्सो, ज्याने मला जसं पाहिजे होतं तसं माझ्या बुबूचा बर्थडे सेलिब्रेट. खूप असं मोठं करणार होतं, पण तुला सिंपल साधं छोटीशी झोपडी टाईप पाहिजे होता. तुला माहिती माझा सेटअप कसा असतो, तुझ्या बर्थडेलाच बघितला. येस, पण तुला हे आवडलं असं. येस, मला असं सिंपलच छोटसच करायचं होतं. आणि ते असे भरपूर सारे. आणि इथे साईडला तुम्ही बघू शकता अजूनही बर्थडे चालू आहे. हॅपी बर्थडे करा. हा, हे घे बुबू, फोटो काढला. Happy
तेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू बुबू हैप्पी बर्थडे टू विहा बुब्बू हैप्पी बर्थडे टू यू आई को रील पण बनवायचंय नको नको मम्मी. हो अबे तुला चारतोय तुम्हाला भावे पण करा ना लाभावे दीर्घायुष्य तुम्हाला भावे दीर्घायुष्य आओ विहाजी हॅपी बर्थडे टू यू आओ विहाजी हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला येऊनी कौतुक तुमचे करू येऊनी कौतुक तुमचे करू आओ विहाजी हॅपी बर्थडे टू यू आओ विहाजी हॅपी बर्थडे टू यू हा पप्पांच्या फ्रेंडचा कॉल आला आणि पप्पा सगळ्यांना सांगतायत नातीचा बर्थडे आहे माझ्या आणि पप्पा सर्वांना सेटअप केलेलं ते दाखवतायत. वहिनीने आता तो टेबल जो होता तो काढलाय कारण आम्हाला सगळ्यांना आतमध्ये जाऊन फोटोज काढायचे. दादा जा तिथे फोटो काढायचे. तिथे देखील फोटो सेशन बिचाऱ्यांचं इन्स्टॉलमेंट मध्ये चालू आहे कारण लहान मूल म्हटलं की असंच असणार. आता काय करणार सर्व लेकराच्या मूडनुसार करावं लागतं आणि खूप छान झालं म्हणजे बऱ्यापैकी जसं मला पाहिजे होतं अगदी तसंच झालंय. विहाचं फोटोशूट बर्थडे. चला कोण काढतंय आता फोटो? वहिनी जा चल. मम्मी कसा वाटला विहाचा बर्थडे? अगदी छान छान वाटला. खूप मस्त खूप छान झाला. विहाचा पहिला बर्थडे गोव्याच्या बीचवर झाला. अगदी मस्त वाटलं. मुलीची आणि जावयाची जी इच्छा होती त्यांनी पूर्ण केली. त्यांची इच्छा होती विहाचा बर्थडे नांदेडला पण नाही करायचा, पुण्याला पण नाही करायचा, मुंबईला पण नाही करायचा. करणार तर गोव्या बीचवरच करणार गोव्याला. म्हणजे गोव्याच्या बीचवर प्लॅन केला आणि बर्थडे सेलिब्रेट केला मुलीचा. खूप छान झाला. कसं वाटलं मग? फर्स्ट टाइम आली ना? हो मी फर्स्ट टाइम गोव्याला आले. खूप छान वाटलं. गोव्याचं वातावरण हवामान थंड छान आहे. गरम थंड मस्त वाटलं. सकाळचं गरम रात्रीचं थंड आणि मस्त वाटतं. बीचवर खूपच छान वाटतंय. आणि काल मम्मीला आम्ही बागा बीचवर नेलेलं, तिला आवडलं आणि वहिनीला देखील आवडलं. तर आता ते लोक बोलतायत चला पुन्हा एकदा बागा बीच वरती जाऊया, आपण डान्स करूया. आता कारण आता काहीच प्लॅन नाहीये. ये वाव व्हेरी नाईस. खूप छान दिसतंय. बर्थडे फोटोशूट सर्व काही करून आम्ही आता आलोय रूम मध्ये. विहा ए शोनू नाही नॉट इंटरेस्टेड. येस. आणि माझे डॅडी बोलले, मी म्हटलं डॅडी फायनली विहाचा बर्थडे झाला, आता उद्या माझा बर्थडे. तर डॅडी बोलतात नो नो 12 वाजलेले नाहीत अजून, माझ्या नातीचा बर्थडे संपलेला नाही. म्हटलं डॅडी तुम्ही बोलताय? तर डॅडी बोलते ते पण माझं बाळ आहे, तू पण माझं बाळ आहे, तुझा बर्थडे आहे ना उद्या. मग म्हटलं ठीक आहे. म्हणून मी व्हिडिओ म्हटलं कंटिन्यू करूया. विहाचा माझा बर्थडे अजून संपलेला नाही आहे ना. तर आम्ही आलो आता रूममध्ये चेंज वगैरे करू आणि आता डिनर करायला जाऊ. आम्ही अजून छान छान रील बनवणार आहे. विहा हां 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 टाका फाडून टाका. हां ई पप्पी दे मला. माझी गुंजू माझी बुबडू. बुबू तुझा ड्रेस दाखव ना सर्वांना.
तिच्या डॅडीनी मस्त बघा कसा ड्रेस आणलाय. तर आम्ही सर्व आता फ्रेशन अप खूप वेळ आम्ही खालीच होतो मम्मी पप्पांच्या रूममध्ये. आता आलो म्हटलं चला आपण चेंज वगैरे करूया आणि डिनर करायला जाऊया. त्याच्यानंतर जे काय असेल ते बघू. आज रात्री वहिनी बोलली खेळूया आपण. आता काय गेम खेळणार आहोत, उनो वगैरे कार्ड्स वहिनी घेऊन आले तर ते काहीतरी खेळू, बघूया. चला मी नंतर शूट करते जे काय असेल ते. ए मामा जेवायला देणार आहे. तर आम्ही सर्वांनी आता अक्षयाला बर्थडे विश केलेला आहे आणि आता सर्व आम्ही बाहेर केक कटिंग साठी जमा होत आहोत. मार्च मधल्या सगळ्यांचा एकच केक आहे. तर मस्त आम्ही रिसॉर्टच्या बाहेरच हे आमच्या इथे रूम्स आहेत आणि त्याच्या इथे बाहेर ओपन स्पेस जो आहे पॅसेज म्हणजे हा ओपन स्पेस आहे येण्या जाण्याचा रस्ता. तर आम्ही तिथे मस्त हा छोटासा टेबल मांडला आहे, चेअर टाकली आहे बड्डे गर्लसाठी आणि बड्डे गर्लचा वेट करतोय. बुबू तुझ्या बड्डे संपलो ना, डॅडीसाठी रोज बड्डे तुझ्या. तर मम्मी वहिनी दादा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बायको, हॅपी बर्थडे टू यू. येऊनी कौतुक तुमचे करू, येऊनी कौतुक तुमचे करू, बायकोजी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मम्मा, हॅपी बर्थडे. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू बाइको, बाइको, टू बाइको, हैप्पी बर्थडे टू यू. छोटासा केक कटिंगचा कार्यक्रम झालेला आहे. आता उद्या जो आहे ते प्रॉपर जे आहे आमची बर्थडे गर्ल छानपैकी तयार वगैरे होईल आणि मग आम्ही छोटंसं अजून एक छोटंसं सेलिब्रेशन तिच्यासाठी करू जमलं तर, कारण उन्हाचा पारा बघता आमची खूप चिडचिड होते त्यामुळे आमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नये. बर ठीक आहे करूया मम्माचा बर्थडे चांगला करूया. तोपर्यंत आज व्हिडिओचा आपण एंड इथेच करूया कारण भेटूया आपण उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. येस, उद्याचा व्लॉग स्पेशल असणार आहे कारण उद्या आहे तुमची यूट्यूबर, तुमची लाडकी व्लॉगर अक्षया, हिचा बर्थडे. तर तो जो आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कव्हर होणार आहे. तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि असंच तुमचं प्रेम भरभरून देत राहा. तर आज हा जो ब्लॉग आहे तो इथेच संपवत आहोत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.